नमस्कार मित्रांनो, अंकगणित आणि क्रॅश कोर्सच्या आजच्या आपल्या 46व्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि जसं की लास्ट लेक्चरमध्ये बघा आपण पर्सेंटेजचा जो टॉपिक आहे तो आपला कंप्लीट झाला होता आणि त्यामधले जे काही आपल्याला SSC GD मध्ये जे की 2021-24 मध्ये आपली जी एक्झाम झाली होती त्यामध्ये पर्सेंटेज टॉपिकचे कशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेले होते त्या सगळ्याचा जो आढावा आहे तो आपण लास्ट लेक्चरमध्ये घेतला होता। आणि आय होप आत्तापर्यंत जेवढे काही आपले पर्सेंटेजचे शेकडेवारीच्या टॉपिकचे जेवढे काही लेक्चर झालेत त्यामधून नक्कीच तुमचा सगळा जो टॉपिक आहे म्हणजे शेकडेवारी हा जो टॉपिक आहे तो 100% चांगल्या पद्धतीने जो आहे तो तुमचा 100 क्लिअर झाला असणार आहे, ज्याच्यामध्ये हर एक क्वेश्चन्स आपण ह्यामध्ये समाविष्ट केले गेले या क्रॅश कोर्समध्ये, जेणेकरून तुम्हाला एक्झामला गेल्यानंतर कुठल्याही पद्धतीचं सरप्राईज तिथे तुम्हाला अजिबात राहता कामा नये। आणि आजचा जो लेक्चर जे आपण असणार आहे त्यामध्ये अजून एक भर पडावी तुमच्या जे काय तुमची जी काय तयारी आहे या शेकडेवारी टॉपिकची त्यामध्ये अजून एक चांगल्या पद्धतीने तुमचं प्रिपरेशन व्हावं यासाठी आपण आजच्या लेक्चरमध्ये काय बघणार आहोत की बघा लास्ट इयर म्हणजे रिसेंटली जरी म्हटलं तरी सध्या बघा IBची जी काही एक्झाम नोटिफिकेशन जे आहे ते ऑलरेडी जाहीर झालेली आहे। आणि त्याचमध्ये की लास्ट इयरला मागच्या वर्षी पण बघा IBच्या एक्झाम झाल्या होत्या त्यामधले तर आपण आजच्या लेक्चरमध्ये काय बघणार आहोत की त्या झालेल्या IBचे जेवढे काही पेपर्स होते माझ्यामध्ये टोटल बघा आपले 5 ते 6 शिफ्टमध्ये IBची एक्झाम झाली होती। मग त्या 5 ते 6 शिफ्टमध्ये आपल्याला शेकडेवारी या टॉपिकवरचे प्रश्न कशा पद्धतीने विचारले गेले होते, कोणकोणते प्रश्न त्या आपल्याला त्या सगळ्या ज्या एक्झाम्स ज्या झाल्या होत्या त्या प्रत्येक शिफ्टमध्ये या टॉपिकचे कशा पद्धतीचे जे काही प्रश्न विचारले गेले होते या सगळ्याचा जो आढावा आहे तो आपण ह्या आजच्या लेक्चरमध्ये घ्यायचा आहे। त्यामुळे इथे लक्षात ठेवा बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना आता IBची जाहिरात किंवा अशा टाईपचे जे काही एक्झाम्स असतात ह्याच्यासाठी महाराष्ट्रातली जी काही विद्यार्थी किंवा स्पर्धा परीक्षा करणारे जे काही विद्यार्थी आहेत अशा एक्झामच्याकडे लक्षात ठेवा जो कल आहे विद्यार्थ्यांचा तो फार कमी आहे। त्याचं रिझन एक असतं की त्यांना योग्य असं मार्गदर्शन एक मिळत नाही आणि दुसरं म्हणजे त्यांना जास्त त्रास जर कुठला विषय देत असेल अशा एक्झामचा किंवा केंद्रीय जेवढ्या काही एक्झाम्स घेतल्या जातात मग त्या आपल्या स्टाफ सिलेक्शनमधल्या सगळ्याच कॅटेगरी CGL असेल CHSL असेल तर इथं या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एकच विषय त्रास देतो तो म्हणजे कुठला तर तो आहे आपला गणित विषय। कारण गणित विषय असा आहे लक्षात ठेवा ज्याची जी काही काठणपात आहे जी डिफिकल्टी लेवल आहे ती एकदम ड्रास्टिकली ग्राफ जो आहे या डिफिकल्टी लेवलचा तो अशा एक्झाम्समध्ये तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये वाढलेला बघायला मिळेल। बऱ्यापैकी आपल्या विद्यार्थी स्टेट जे एक्झामचे आहेत महाराष्ट्रामधले ते खास करून पोलीस भरती आणि MPSC ह्यावरती त्यांचा जास्त भर असतो। मग अशा एक्झाम्सना जर ते गेले तर त्यामुळे तिथं तुम्हाला बऱ्यापैकी जो त्रास देतो तो हा विषय। मग त्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये आणि जे काही क्वेश्चन्स आपण घेतल्यानंतर ते आणि तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की जो काही आपण क्रॅश कोर्स घेतला आहे किंवा अशा एक्झाम्समध्ये तुम्हाला कशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते विचारले गेले जातात आणि तुम्हाला कशा पद्धतीची तयारी तुम्हाला केली पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या लेक्चरमधून ज्या आहेत त्या अजून चांगल्या पद्धतीनं क्लिअर होऊन जातील ठीक आहे। पण लेक्चरला जसं तुम्हाला म्हटलं ज्या विद्यार्थी डायरेक्टली हा लेक्चर बघत असतील तर त्यांना मी सजेस्ट करेन की आपले जेवढे काही शेकडेवारीचे जेवढे लेक्चर्स घेतले आहेत आपण या क्रॅश कोर्समध्ये ते सगळेच्या सगळे लेक्चर्स तुम्ही जरूर बघा, मगच या प्रश्नावर किंवा आजच्या लेक्चर्समधले जेवढे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे। नाहीतर कन्सेप्ट नवीन असतात आणि जर ती कन्सेप्ट माहीत नसेल तर ते एक्झाम्पल सोडवणं तुम्हाला थोडंसं कठीण होऊन जाईल ठीक आहे। त्यामुळे मागचे जेवढे काही आपले शेकडेवारी टॉपिकचे जेवढे काही लेक्चर झालेले आहेत ते जरूर बघा जेणेकरून तुम्हाला या आजच्या लेक्चरमधले क्वेश्चन सोडवताना कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे। चला तर मग आजच्या लेक्चरला चालू करू आपण। त्यामधला प्रश्न पहिला तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा आणि जसं ती मी नेहमी म्हणतो तुम्हाला की आता आपण ऑलमोस्ट ह्या टॉपिकचा शेवट आहे म्हणजे हा लेक्चर जे आहे ते आपलं आजच्या शेकडेवारीचं आपलं शेवटचं लेक्चर असणार आहे। त्यामुळे जेवढे काही क्वेश्चन्स आपण आज घेणार आहोत त्यामध्ये तुम्हाला एक काम करायचं आहे कारण आता बऱ्यापैकी आपण टोटल नाही म्हटलं तर एक 7 ते 8 लेक्चर्स बघितलेत आपल्या शेकडेवारीचे। त्यामुळे तुम्ही प्रत्येक क्वेश्चन आता मी सोडवण्याची वाट अजिबात बघायची नाही। लक्षात ठेवा तुमचं काम असणार आहे की क्वेश्चन आल्यानंतर ते डायरेक्टली तुम्ही स्वतः सॉल्व्ह करणं। फक्त काहीतरी नवीन टाईपचा क्वेश्चन असेल तर 100% तुम्ही ती कन्सेप्ट आधी शिकायची आहे। पण जर झालेल्यापैकी क्वेश्चन असेल जो की तुमच्या स्क्रीनवरती जो प्रश्न आहे बघा तो ऑलरेडी आपण बघितला आहे, पगार खर्च आणि बचतच्या रिलेटेड जे काही क्वेश्चन्स होते त्यामधला हा प्रश्न आहे तुम्हाला, त्यामुळे झालेला आहे आपला ह्या क्रॅश कोर्समध्ये। त्यामुळे उत्तर जे आहे ते तुम्ही स्वतः काढण्याचा प्रयत्न करायचा ठीक आहे। तर बघा प्रश्न काय सांगितलं आपल्याला तर सुरेंद्रजवळ एक निश्चित संपत्तीची रक्कम आहे, संपत्तीच्या 60% रक्कम तो पत्नीला देतो आणि शिल्लक संपत्तीच्या 75% मुलीला देतो आणि शिल्लक रक्कम किंवा शिल्लक संपत्ती एका ट्रस्टला देतो। जर तो ट्रस्टला 6 लाख रुपये देत असेल तर त्याने त्याच्या मुलीला दिलेली रक्कम किती। म्हणजे इथं बघा पगार खर्च बचतीवरती तर प्रश्न आहे पण सोबतच त्यामध्ये कुठला तर शिल्लक रकमेची ही जी काही कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टवरती डिपेंड असणारा हा प्रश्न आहे।
मग जसं की बघा आता सुरुवातीला जो आपण काय करतो सूर्य असल्या प्रश्नाला नेहमी पद्धतीने आपल्याला माहिती आहे की संपत्ती म्हणजे त्याचे जो कुल रक्कम किंवा कुल पगार जो म्हणतो आपण तो किती असणार आहे तर 100% असायला पाहिजे. ह्या 100%च्या पहिल्यांदा तो काय करतोय रे 60% रक्कम जो आहे तो पत्नीला देतोय बरोबर. मग साधं सिंपल लॉजिक असणार आहे पहिला जो खर्च आहे तो नेहमी त्याच्या आपल्या 100तनं मायनस होणार आहे. मग 100 पैकी 60 रुपये थोडक्यात म्हणू शकतायसा तो कोणाला देणार आहे त्याच्या पत्नीला देणार आहे बरोबर. इथनं पुढं आता बघा शिल्लक शब्द आलेला आहे. मग अशा वेळी काय करतो रे आपण तर सुरुवातीचा जो काही 100 रुपये पगार होता 60 रुपये पत्नीला गेले असतील तर शिल्लक किती राहिले आता माझा तर 40% राहणार आहे बरोबर. शिल्लक किती 40 रुपये राहतील. या 40 रुपयेचा 75% भाग जो आहे तो काय करतोय त्याच्या मुलीला देतोय असं तिथं स्टेटमेंट आहे. शिल्लक रकमेच्या 75%. मग आता त्यासाठी आपल्याला काय शिल्लक रक्कम तर 40 काढलेले आहे 40चं 75%. 75%चा अपूर्णांकात माहिती असेल तुम्हाला 3/4 असते म्हणजे ह्या 40चा 3/4 म्हणजे 3/4 भाग जो आहे तो तुम्हाला काढायला लागेल की जर बघा 4 10 40 आणि 10 त्रिक 30 म्हणजेच काय म्हणू शकतोय मी 30% म्हणू शकताय किंवा 30 रुपये म्हणा काही फरक पडत नाही त्यांना. 30 रुपये ही जी काही रक्कम आहे तो काय करणार आहे त्या मुलीला देणार आहे ठीक आहे. शिल्लक रकमेचा 75% भाग जो की येणार आहे 30%. मग आता परत 40 मधले आधी 40 शिल्लक होता 40 मधला परत 30 रुपये भाग गेला मग 40 मधले 30 गेले शिल्लक किती रक्कम राहिली तुमच्याकडे 10 राहणार आहे. आणि परत बघा तिथं आहे आणि शिल्लक संपत्ती ट्रस्टला देतो म्हणजेच काय आता राहिलेलं जे काही 10% जो भाग आहे माझा तो काय करणार आहे तो त्या ट्रस्टला देईल म्हणजे ॲज इट इज रक्कम आहे ती आणि ही 10% रक्कम जी आहे ती जाणार कुठे त्या ट्रस्टमध्ये झालं. तर मग अशा पद्धतीने त्याचं काय होणार आहे त्या संपत्तीचं डिस्ट्रीब्युशन होणार आहे. मग ॲट द एंड आपल्याला काय सांगितलं बघा तो ट्रस्टला 6 लाख रुपये देतोय. मग पर्सेंटेजमध्ये किती सांगितले रे म्हणजेच काय तर ह्यो 10% जो भाग आहे त्याची जी काही किंमत असणार आहे माझी ती असणार आहे 6 लाख रुपये. मग प्रश्न काय इथं मला विचारला आहे की त्याने त्याच्या मुलीला संपत्तीचा किती भाग दिला आहे. मग मुलीला बघा किती रे तर 30% भाग दिला आहे. मग जर 10%ची किंमत माझी 6 लाख रुपये असेल तर 30% म्हणजे काय होणार आहे तिप्पट होईल ना. मग 6ची तिप्पट करा 6 18 लाख रुपये तो काय करेल रे त्याच्या मुलीला एवढी संपत्ती तो काय करणार आहे देणार आहे. क्लिअर आहे. आन्सर काय असायला पाहिजे माझं टोटल फायनल 18 लाख रुपये हे आपलं आन्सर असणार आहे. मग हे जे जसं तुम्हाला म्हटलं की शिल्लक शब्द ज्या वेळी येतो त्यावेळी आपल्याला अशा पद्धतीने जे कॅल्क्युलेशन आहे ते आपल्याला करायचं आहे. ठीक आहे चलो पुढे जाऊ. पुढचा जो प्रश्न आहे बघा सेम त्यासाठी जसं तुम्हाला म्हणलं की प्रत्येक प्रश्न आधी समजून घ्यायचा आहे कारण या पर्टिक्युलर प्रश्नासाठी आपण कोणत्या पद्धतीची मेथड अप्लाय करू शकतो किंवा आधी कॅटेगरी समजली पाहिजे. जसं मी मागच्या लेक्चरला पण म्हणलं आपल्याला SSCGDच्या याच्यामध्ये प्रॉब्लेम आपल्या मुलांना तोच होतो की क्वेश्चन दिल्यानंतर डायरेक्टली सोडवायचा प्रयत्न केला जातो. त्याला आधी समजून घेतलं जात नाही की तो कोणत्या कॅटेगरीचा प्रश्न आहे आणि दुसरे एक असते की तुम्हाला तिथं मेथड कोणती अप्लाय करायची. जसं की हा प्रश्न आहे बघा काय सांगितलंय तर जर 156 A पेक्षा 20% अधिक आहे तर A 156 पेक्षा शेकडा कितीने कमी आहे. आता इथं बघा जर प्रश्न तुम्ही नीट वाचला गेला नाही तुमच्याकडून किंवा जर वाचला गेला असेल सगळ्यात महत्त्वाचा तो प्रश्न नीट वाचून घ्यायचा आहे की डाटा दिलेला आहे वाचल्यानंतर थोडंसं कन्फ्युजन तर 100% होते. लक्षात ठेवा की काय दिले आणि काय काढायचं. तर इथं लक्षात ठेवा ते जे 156 ही जी काही किंमत आहे ती ॲक्च्युअल किंमत सांगितली आहे तुम्हाला ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे ना ती. मग त्याला लक्षात ठेवा तुम्ही कन्सिडर नाही केलं तरी चालणार आहे. त्यासाठी आधी सर्वात महत्त्वाचं तुम्ही स्वतः आधी उत्तर सोडणं प्रयत्न करायचा आहे की तुम्ही कोणत्या पद्धतीचं लॉजिक इथं अप्लाय करू शकतायसा किंवा काय तुम्ही स्वतः करतायसा. त्याशिवाय लक्षात ठेवा ह्या गोष्टींचं जे जजमेंट आहे ते आपल्याला येऊ शकत नाही की मी करतोय काय आणि मला काय करायला पाहिजे. हे 2 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. लक्षात ठेवा आपल्या गणित विषयासाठी की तुम्ही काय केलं पाहिजे सा आणि ह्याच्या उलटं असते की तुम्ही करता काय. मग जोपर्यंत या दोघांमधला जो डिफरन्स आहे तो तुमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत लक्षात ठेवा तो डेव्हलपमेंट जी म्हणतो आपण आपल्या अभ्यासामधली ती डेव्हलपमेंट लक्षात ठेवा तुमची होणं अतिशय अवघड आहे. ठीक आहे. मग इथं लक्षात ठेवा तुम्हाला काय करायचं आहे त्या 156चा इथं काहीही संबंध घ्यायचा नाही. घ्यायचा नाही म्हणजे काय तर कॅल्क्युलेशनला 156च घेऊ नका. म्हणजे काय फक्त फायनल आन्सर पण बघा तुम्हाला आपल्याला पर्सेंटेजमध्येच काढायचं आहे. मग त्याच्यासाठी काय करा ते 156 जे आहे त्याला मी B व्हॅल्यू कन्सिडर करतो. म्हणजे काय A आणि B असं कन्सिडर करतो बरोबर. कारण 156 म्हणजेच काय ती संख्या पण आहे. संख्येच्या ऐवजी मी त्याला एक अक्षर जरी कन्सिडर केलं तरी माझं कॅल्क्युलेशनमध्ये काय फरक पडणार नाही कारण ॲट द एंड मला पर्सेंटेजमध्येच उत्तर काढायचं आहे. मग त्याच्यासाठी पहिलं जे स्टेटमेंट आहे बघा 156 A पेक्षा 20% अधिक आहे. म्हणजे थोडक्यात काय या B ची जी काही व्हॅल्यू आहे ती 20% एक्स्ट्रा आहे. मग असले एक्झाम्पल आपण बघा पगार संबंधी जे काही क्वेश्चन्स आहेत तो रेफरन्स तुम्हाला इथे घ्यायचा आहे. 20%चं मला पार्ट आहे व्हॅल्यू 1/5 असते. म्हणजेच काय जर या A ची 5 ही किंमत असेल वाढ आहे आपण अंश प्लस करतो
म्हणजे 6 ही जी काय किंमत त्या बीची असली पाहिजे, ज्याला आपण 156 कन्सिडर केले त्या एक्झाम्पलमध्ये. त्यामुळे ती व्हॅल्यूज घ्यायची नाही आपल्याला. मग ह्या व्हॅल्यू कन्सिडर करायच्या आहेत. एची किंमत 5 असेल, बीची किंमत 6 असणार आहे. मग प्रश्न काय विचारला आहे मला, तर ए 156 पेक्षा शेकडा कितीने कमी आहे. म्हणजेच काय, तर डिफरन्स घेतो आपण, किती रुपयाचा फरक आहे दोघांमध्ये, 1 रुपयाचा फरक आहे. कोणापेक्षा, तर त्या 156 पेक्षा. आणि 156 ची किंमत किती मांडली आपण, 6 आहे. मग 1/6 गुणिले 100 होणार आहे. मग 1/6 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. 1/6 पर्सेंटेजमध्ये किती असतं रे, 16.66% हे माझं काय असणार आहे, फायनल आन्सर असं. क्लिअर आहे. मग लक्षात ठेवा, अशाच गोष्टी तुम्हाला एक्झाममध्ये कन्सिडर करायच्या आहेत. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम असतो की सर शॉर्टकट जे आहे त्या एक्झाममध्ये, एक्झामचं ज्यावेळी आपण चालू असते, तो जो काय 1 तास असेल, 1.5 तास असेल, अशा वेळेत आपल्याला त्या एक्झामचं किंवा त्या शॉर्टकट जे आहे त्या आठवत नाही. त्याला रिझन एकमेव आहे, लक्षात ठेवा, की तुम्ही त्याचं जे प्रॅक्टिस आहे, जेवढी रिव्हिजन तुमची झाली पाहिजे, जेवढं प्रॅक्टिस झालं पाहिजे, ते प्रॅक्टिसमध्ये तुम्ही कुठंतरी कमी पडतायसा. त्याचं रिझन काय, कारण ज्यावेळी आपल्याला आत्तापर्यंत बघा आपण जेवढे काही शॉर्टकट्स बघितलेत पर्सेंटेज या टॉपिकचे, जसं मी त्यावेळी नेहमी आपण बघितलं असेल, लेक्चरच्या एंडला तुम्हाला बोललो असं होतं की तुमची रिव्हिजन चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. जे विद्यार्थी प्रॅक्टिस करतात, पण प्रॅक्टिस करत असताना शॉर्टकट मेथडचा जे विद्यार्थी वापर करतात, त्याच विद्यार्थ्यांना एक्झाम्समध्ये देखील ते शॉर्टकट आठवतात आणि सोडवतात पण. कारण तो कॉन्फिडन्स आलेला असतो. लक्षात ठेवा, सगळा खेळ जो आहे तो कॉन्फिडन्सचा खेळ आहे. लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांना तो कॉन्फिडन्स बिल्डअप होतो ते विद्यार्थी 100% अप्लाय करतात. आणि ज्यांना होत नाही ते विद्यार्थी मग इथं काय करते, लक्षात ठेवा, 156च्याच व्हॅल्यूशी सोबत जे आहे त्या खेळत बसणार आहेत. आता 156चा विचार केला पाहिजे की काय केला आहे, किंवा 20% एक्स्ट्रा किती असते, 20% कमी किती असते. मग ते करत बसला तर 100% तुमचा वेळ जाणार आहे. आणि जर ती गोष्ट जर क्लिक झाली तर हेच एक्झाम्पल तुम्ही तोंडी सॉल्व्ह करू शकता, जसं आपण पगाराचे एक्झाम्पल सॉल्व्ह केली होती. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. सेम बघा, शेकडा वाढ आणि घट यावरती डिपेंड असणार हा प्रश्न आहे. काय सांगितले, एका संख्येत प्रथम 10% वाढ आणि नंतर 10% घट केली जाते, पुन्हा 20% वाढ केली जाते. 20% वाढ केल्यास संख्येतील एकूण शेकडा वाढ अथवा घट किती. मग आता इथे बघा, हे जे एक्झाम्पल आहेत, लोकसंख्येचा जो आपण टेबल करत होतो त्या टेबलनं एक्झाम्पल तुम्ही 100% सोडवू शकता, किंवा बऱ्यापैकी विद्यार्थी 100नं पण कन्सिडर करतात. लक्षात ठेवा, 100नं पर्सेंटेजमध्ये आता हे खूप ट्रॅडिशनल मेथड झालेले आहे 100 कन्सिडर करून. तुम्ही जर तो अपूर्णांकांनी जो पर्सेंटेजचा जो आपला टेबल आहे त्या टेबलचा वापर तुम्हाला करायचा आहे. मग त्यासाठी 10%चं मला व्हॅल्यू पार्ट आहे बघा, 1/10 असते, आणि 20%ची जी काय व्हॅल्यू आहे ती आहे 1/5. मग पहिला 10% वाढ करायचे आणि परत 10% घट करायचे. वाढ असेल तर आपण आपल्याला माहिती आहे 10चा 11 होणार आहे, अंश प्लस करतो. दुसरा 10चा 9 होणार आहे, कारण तिथं 10ची घट करायची 10%. आणि लास्टला परत 20% वाढ करायचे, बरोबर. येस, मग 20%चं 1/5 असते, म्हणजे 5ची जी काही किंमत आहे ती किती होणार आहे, 6 होणार आहे. तर मग अशा पद्धतीनं हा टेबल तुमचा तयार होणार आहे. मग आपल्याला हे सोडवायचं आहे. काय होणार बघा, 10 100 आणि 100 5 500, परत 6 9 54, 54 गुणिले 11 जर मी केलं तर किती येणार आहे, 594. 54 गुणिले 11. मग इथं सरळ दिसते बघा, आधी 500 रुपये व्हॅल्यू किंमत होती माझी ती, त्या आणि आता फायनली झाली किती रे, तर 594 झाली, बरोबर. मग आता आपल्याला तेच पाहिजे की किती वाढ झाली किंवा किती घट झाली. मग आता 500चं 594 झाले, याचा तर अर्थ वाढ होणार आहे. मग ती वाढ आपल्याला शोधायची आहे. कितीची वाढ झाली आहे बघा, 94ची वाढ झालेली आहे. कशावरती, या 500वरती, आणि मला पर्सेंटेजमध्ये पाहिजे इंटू 100 होणार आहे. ठीक आहे. मग इथं बघा 100नं हे कटिंग होईल, 100 5 5नं भाग घालवायला, 5 1 5 4 उरते, 44 झालं. 5 40 आणि परत 5 40, म्हणजे 18.8% तुमची जी काही किंमत आहे ती काय होईल रे, वाढ होणार. त्या संख्येमध्ये किती होणार आहे, 18.8%ची एवढी काय होईल, वाढ होईल. जसं तुम्हाला म्हणलं की या टेबलाचा तुम्हाला वापर करायचा आहे. 100 एक्झाम्पल जे आहे ते सोडवत बसण्यात काहीही इथं अर्थ नाही. त्या खूप ट्रॅडिशनल मेथड झालेल्या आहेत आता पर्सेंटेजमध्ये, या टॉपिकमध्ये सुद्धा. ठीक आहे, चलो पुढचा प्रश्न. सेम व्हिडिओ पॉज करून तुम्ही आन्सर जे आहे ते काढण्याचा इथं प्रयत्न करायचा आहे. पगार खर्च सेम जसा पहिले एक्झाम्पल जे आपण बघितलं त्याच रिलेटेड हा क्वेश्चन आहे. त्यासाठी नक्की तुम्ही सोडवू शकता, फक्त तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर बघा प्रश्न काय, एका व्यक्तीच्या पगारामध्ये 25% रक्कम, पगाराच्या 25% रक्कम किराणा मालावर खर्च करतो, 20% प्रवासासाठी खर्च करतो आणि शिल्लक पगाराच्या 40% घर भाडे भरतो आणि 16,500 रुपयाची बचत करतो, तर त्या व्यक्तीचा पगार किती.
तर इथं बघा शिल्लक शब्द आहे तिथं, पण काय तो नंतर पहिला 2 खर्च करून नंतर तो शिल्लक शब्द वापरलेला आहे. मग त्यासाठी सेम आपलं प्रोसिजर राहणार आहे. 100% पगार येईल माझा, त्यातनं पुढचे 2 खर्च तुम्हाला वजा करायचे आहेत. मग सेम प्रोसेस, पहिला टोटल 100 रुपये पगार असेल माझा. 100 मधला पहिला जो भाग आहे बघा 25% आणि 20%, म्हणजे 25% जो भाग आहे हा जो खर्च आहे तो मी कुठे केला आहे, तर किराणा मालावरती खर्च केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा जो आहे तो 20% आहे. 20% कुठं खर्च केला, तर प्रवासासाठी खर्च केलेला आहे सगळा तो प्रवास. आणि इथनं पुढं आता वापरला आहे बघा शिल्लक शब्दाचा, शिल्लक रक्कम. मग आता 25 आणि 20 45 झालं. 100 मधनं 45 गेल्यानंतर किती राहणार आहे, शिल्लक रक्कम तुमची राहील 55% राहणार आहे. आणि 55चा पुढचा जो भाग आहे तो 40%. मग इतर लक्षात डायरेक्टली 40% काढायचं नाहीये, म्हणजे 55चं 40% पाहिजे आपल्याला. 55चं 10% 5.5 आहे, तोंडी काढू शकते. 5.5ची दुप्पट 11 आणि 11ची परत दुप्पट करा 22, म्हणजेच काय 22% एवढा जो आहे तो काय भरणार आहे, तर घर भाडं भरेल. ठीक आहे. आणि त्यानंतर जे आहे तो शिल्लक करणार आहे. मग आता 55 रुपये शिल्लक राहिलेले, 55 मधले परत 22 रुपये खर्च केले त्यानं. मग 55 मधनं 22 जर कटिंग केला मी, तर किती राहते रे, तर 33 रुपये राहील. आणि हेच 33 रुपये तो बचत करणार आहे, आणि त्याची किंमत मला सांगितलेली आहे 16,500 रुपये. मग 33ला जर 16,500 असेल तर एकाला हे बघा हे तिप्पट आहे. 33ची तिप्पट जर 33ची 5 पट जर तुम्ही काढली तर ती 165 असते. मग एकाची जी काय व्हॅल्यू असणार आहे ती असेल किती रे, 500, म्हणजे 5 पट म्हणजे 500 झालं. पगार माझा माहिती आहे मला 100 असतो नेहमी. मग पगार जो असणार आहे माझा, तर जर एकाला 500 असेल, पगार 100 आहे, तर 1-2 शून्य फक्त वाढवा त्याच्यावरती, म्हणजेच किती रे, तर त्या व्यक्तीचा जो पगार आहे तो किती असायला पाहिजे रे, 50,000 रुपये. हे आपलं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. क्लिअर आहे. तर जसं बघा म्हणलं काही वेगळं करायचं नाही, ऑलरेडी आपण ह्या टाईपचे एक्झाम्पल्स बघितलेत. नेक्स्ट पुढचा आता एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. सेम प्रोसेस करा. आधी तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं एक्झाम्पल क्लिक झालं पाहिजे की कोणता बेस आहे त्याला, आणि तुम्ही कोणत्या पद्धतीचा तिथं मेथड जी आहे ती तुम्हाला अप्लाय करावी लागेल. ठीक आहे. बघा प्रश्न काय, तर कोणत्या संख्येचे 3% हे 12चे 4% आणि 80चे 6% यांच्या बेरजे एवढे आहे. आणि या एक्झाम्पलसाठी खास करून तुम्हाला ऑप्शन्स पण प्रोव्हाइड केलेत बघा, कारण इथं तुम्हाला ऑप्शनचा वापर करावा लागणार आहे. कारण आणि जसं बऱ्याच विद्यार्थ्यांना हे देखील शंका पडत असेल तर ऑप्शन्स प्रोव्हाइड करा म्हणून, तर लक्षात ठेवा ते ऑप्शन प्रोव्हाइड न करण्याचं एकमेव रिझन आहे. बरेच विद्यार्थी काय करतात बघा, किंवा त्यांना असं सांगण्यात देखील येते की नको त्या क्वेश्चनसाठी ते आपली ऑप्शन मेथडचा वापर करत असतात. म्हणजे शेकडेवारी असेल किंवा इथून पुढं कुठलाही टॉपिक घ्या तुम्ही, ह्याच्या मागंही बघा मी कधीही क्वेश्चन प्रोव्हाइड केले गेले नाहीत तुम्हाला. जर खरंच एका सर्टन टाईपचे जे क्वेश्चन्स असतात जिथं खरंच तुम्ही ऑप्शनचा पद्धतीचा वापर करू शकताय, अशाच क्वेश्चनसाठी तुम्हाला ऑप्शन्स आहेत ते मी प्रोव्हाइड केले गेले आहेत, जसे की हे एक्झाम्पल आहे. त्यामुळे ऑप्शनचा लक्षात ठेवा, काहीही उपयोग जो आहे तुम्हाला कुठल्याही क्वेश्चन सोडवण्यामध्ये कधीही त्याचा वापर होऊ शकत नाही. त्यासाठी फक्त एक शाब्दिक एक्झाम्पल्स असतात जे संख्या या टॉपिकमध्ये आहेत, तिथंच फक्त तुम्हाला ऑप्शनचा वापर करायचा आहे. अन्यथा कुठेही ऑप्शनची गरज तुम्हाला पडणार नाही. आणि ऑप्शनचा वापर फक्त एवढ्यासाठी तुम्हाला करायचा आहे की ऑप्शन टिक करायला. तुमचं उत्तर येईल आणि तुम्हाला ऑप्शन जो उत्तर आले ते ऑप्शन बघायचं आणि टिक करायचं आहे. याच्या व्यतिरिक्त ऑप्शनचा तुम्हाला कुठल्याही दुसऱ्या पद्धतीचा वापर करायचा नाही. त्यामुळे मी ऑप्शन इथं प्रोव्हाइड करत नाही. ज्या एक्झाम्पलसाठी खरंच गरज आहे त्यावेळी मी तुम्हाला ऑप्शन 100% प्रोव्हाइड करत जाईल. ठीक आहे. तर प्रश्न काय बघा इथं, आता कोणत्या संख्येचे 3% आणि ऑप्शन जे आहेत तुम्हाला सांगितले, जसं म्हटलं 413, 445, 216 आणि 176. म्हणजे ह्या ऑप्शनमधला अशी संख्या ज्याचं जर तुम्ही 3% काढलं तर ते कशाच्या बरोबर यायला पाहिजे, तर 12चं 4% आणि 80चं 6%. म्हणजेच काय 12चं किती आपल्याला पाहिजे, 12चे 4% प्लस 80चे 6%, यांच्या जी काय बेरीज येणार आहे यांच्या बेरजे एवढी ती व्हॅल्यू आली पाहिजे. मग आधी तर आपल्याला यांची बेरीज तर 100% करावी लागणार आहे. कसं होईल बघा, 12चं आता 1% बघा, आपल्याला माहिती आहे की 10% पाहिजे असेल तर आपण 1 पॉईंट सोडून दशांश चिन्ह देतो, म्हणजे ह्याचं 10% 1.2 होणार आहे. 1% 0.12 आणि 12 चौक 48, म्हणजेच किती झालं रे 0.48, हे याचं आलं 4%. तसंच इथं बघा 80चा 1% 8 असतो, 10% 8 झालं. मग 1% किती म्हणू शकतो रे मी, तर 0.8 बरोबर. मग मला 6% पाहिजे, 6 × 8 = 48. मग 48 लक्षात ठेवा एक घर सुटणार आहे. एक घर म्हणजेच किती म्हणू शकतो मी त्याला, 4.8. ठीक आहे.
ह्याचं 4% आलं 0.48 आणि ह्याचं 6% आलं 4.8. दोघांची बेरीज करायची आहे, किती होणार आहे बघा. हे 8शी 8 राहील आणि 8 आणि 4 12, ह्याच्याला 1 म्हणजेच किती उत्तर आलं रे माझं 5.28% मला पाहिजे. बरोबर, किती उत्तर आल्यानंतर मला बेरीज जी आहे ती 5.28 एवढी आली माझी. मग हे 5.28 जे ऑप्शन्स आपल्याला प्रोव्हाइड केले आहेत बघा, त्यामधल्या कोणत्या संख्येचं 3% आहे हे शोधायचं आहे. मग त्यामध्ये पहिला जो ऑप्शन आहे बघा तो 413, दुसरा आहे 445, 216 आणि 176. किती पाहिजे रे 3% पाहिजे. मग इथं बघा तुम्ही हे पहिले दोन जर तुम्ही ऑप्शन्स बघितले तर ह्यांचं 1% जर तुम्ही काढला तर ते 4 येणार आहे लगभग. बरोबर, आणि 3% म्हणजे 4 त्रिक 12 जातं आहे ते. म्हणजे हे पण उत्तर असू शकत नाही तुमचं, हे पण उत्तर असू शकत नाही. इथं पण सेम लॉजिक आहे. जर आपल्याला उत्तर बघा 5 समथिंग आणायचं आहे, मग इथं पण 1% 2 आहे. मग 3% 3 दुनी 6 झालं, जास्त जाते. मग राहिला एकच ऑप्शन जो की कुठला असायला पाहिजे तुमचं 176. हे माझं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. आणि ह्याला डायरेक्टली काढायचं असेल तर जसं बघा ह्याचा 1% किती आहे रे 1.76 आहे. 1% आपल्याला पाहिजे 3% × 3 केलं पाहिजे आणि गुणाकार जो आहे तो तुमचा 5.28 आला पाहिजे. किती येतोय बघा मग 6 त्रिक 18, ह्याच्याला 1, 7 त्रिक 21 आणि 1 22, 2 3 1 3 आणि 2 5. मॅच होतं आन्सर. किती असायला पाहिजे 176. पण हे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली एक अंदाज घेऊन तुमचा आन्सर जे आहे ते तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा जो प्रश्न आहे बघा तो ॲक्च्युली जो क्वेश्चन आहे तो आहे आपला कुठला तर गुणोत्तर आणि प्रमाणमध्ये जे काय बघा आपण कुठले आपण काय म्हणू त्याला ह्याचे मिश्रणाचे जे काही एक्झाम्पल्स आहेत बघा, त्या मिश्रणाच्या एक्झाम्पलवरती डिपेंड असणारा हा क्वेश्चन आहे. फक्त एक्झाम्पलचं सेटअप जे आहे ते या पर्सेंटेजमध्ये केलं गेलेलं आहे. मग असे क्वेश्चन्स लक्षात ठेवा, हल्ली जास्त करून विचारले जातात. नॉर्मली एक्झाम्पल जे आहे ते मिश्रणासंबंधी आहे, पण जो डाटा जो तुम्हाला दिला जातो तो आहे कुठला तर पर्सेंटेजचा आहे. त्यामुळे सोडवण्याची जी काही मेथड असणार आहे ते आपण गुणोत्तराचीच कन्सेप्ट तुम्हाला इथं वापरायची आहे. ठीक आहे, आधी प्रश्न समजून घेऊ आपण. 85 ग्रॅम साखरेच्या पाकात 30% साखर आहे. त्या मिश्रणात अजून किती साखर मिळवल्यास मिश्रणात 65% साखर होईल. म्हणजे आता इथं बघा जो गुणोत्तर आपण काढून घेतो तोच रेफरन्स आहे. गुणोत्तर टॉपिकमध्ये आपल्याला डायरेक्टली गुणोत्तर दिलं जात होतं, ते गुणोत्तर तुम्हाला इथं दिलेलं नाही आहे. इथं तुम्हाला पर्सेंटेजमधले व्हॅल्यू दिले आहेत. मग त्या पर्सेंटेजच्या व्हॅल्यूमधून तुम्हाला गुणोत्तर शोधायचं आहे. मग पहिल्या साखरेचं प्रमाण किती होतं रे तर होतं बघा 30%. मग 30%चं आपल्याला माहिती आहे. आणि जे लॉजिक असणार आहे इथं लक्षात ठेवा, पर्सेंटेजमध्ये काय कन्सिडर करायचं आहे, टोटल मिश्रण जे असणार आहे ते माझं किती असायला पाहिजे रे नेहमी 100% असणार आहे. मग मला सांगा जर या 100%पैकी आपल्याला प्रश्नामध्ये काय सांगितलेले तर 30% साखर सांगितलेली आहे. बरोबर, मग राहिलं किती रे तर 70% राहणार आहे. मग 30% साखर असेल तर 70% काय म्हणू शकतो आपण पाणी म्हणू शकतोय. बरोबर, मग हे येईल तुमचं गुणोत्तर. कशाचं, साखर असणार आहे 30% आणि पाणी असणार आहे 70%. गुणोत्तर किती बनेल 2 शून्य कट होतील 3 7. हे माझं झालं गुणोत्तर. बरोबर, मग आता काय करायचं आपल्याला साखर वाढवायची आहे बघा. त्यामध्ये साखर वाढवल्यानंतर साखरेचं प्रमाण किती झालं पाहिजे मिश्रणात 65% झालं पाहिजे. मग आता मला सांगा जर साखर 65% व्हायला पाहिजे ते इकडे लिहितो कारण इथं गुणोत्तर घेऊ आपण डायरेक्टली. तर राहिलेलं किती असायला पाहिजे रे तर 35%. हे 35% आता पाणी होणार आहे. मग गुणोत्तर किती बनेल सेम 5नच भाग जाईल बघा. 13 5 65 आणि 5 ते 35. म्हणजेच काय आता पुढचं जे काही गुणोत्तर आहे बघा ते किती झालं रे 13 7 झालं. म्हणजे 13 साखर झाली. मग हे आल्या तुमच्या गुणोत्तराच्या व्हॅल्यू. मग गुणोत्तर टॉपिकमध्ये आपण काय केलं होतं डायरेक्टली आपल्याला या व्हॅल्यू दिल्या जात होत्या. मग पर्सेंटेजमध्ये फरक काय पडतो, याच व्हॅल्यू आधी तुम्हाला पर्सेंटेजमध्ये सांगितल्या जातात. त्या पर्सेंटेजच्या व्हॅल्यूवरून किमतींवरून तुम्हाला काय करावं लागेल नेहमी गुणोत्तर शोधायचं आहे. झालं तर मग आलं गुणोत्तर माझं. पहिला साखर पाणीचं गुणोत्तर 3 7 होतं, आता ते करायचं आहे 13 7. मग असं लॉजिक आपण काय करतो तरी सेम शॉर्टकटनं सोडवायचं आहे. जर मी त्या मिश्रणामध्ये साखर ॲड करत असेल तर पाण्याचं प्रमाण समान राहिलं पाहिजे. बरोबर, मग इथं बघा सुरुवातीला पण 7 पाणी होतं नंतर पण 7च पाणी. याचा अर्थ काय पाण्याचं प्रमाण समान आहे. मग पाण्याचं प्रमाण समान असेल तर साखर किती वाढली बघा. 3चं 13 झालं म्हणजे किती रे साखरेचं प्रमाण 10 वाढलेलं आहे. मग ह्या 10चीच किंमत तुम्हाला शोधायचं आहे. मग एकाची किंमत किती आहे रे टोटल मिश्रण आहे बघा. सुरुवातीचं मिश्रण आपल्याला सांगितलं होतं किती रे तर 85 ग्रॅमचं मिश्रण आहे. मग इथं बघा 7 आणि 3 10 आणि 10ची किंमतच 85 आहे. मग 10ची किंमत मग इथं पण साखरेमध्ये कितीची 10चीच वाढ झालेली आहे. मग 10ची वाढ झाली असेल तर फायनल आन्सर माझं तेच असणार आहे काय तर त्या मिश्रणामध्ये तुम्हाला
अजून 85 ग्रॅम साखरच ॲड केली पाहिजे, जेणेकरून तुमचं जे काय मिश्रण जे आहे, साखरेचं जे काय प्रमाण आहे ती किती होईल आता 65% होणार आहे. क्लिअर आहे. तर ॲन्सर किती असेल माझं डायरेक्ट फायनल 85 ग्रॅम असणार आहे. आणि जे विद्यार्थी हे डायरेक्टली लेक्चर बघण्याचं काम करतात किंवा ज्या विद्यार्थ्यांना ही गुणोत्तराची कन्सेप्ट माहीत नाही आहे, तर तुम्ही गुणोत्तर आणि प्रमाण टॉपिक जो आहे तो आपल्याला ऑलरेडी बघितलेला आहे. ते लेक्चर जे आहे तो लेक्चर मिश्रण हे जे काही गुणोत्तर आपण बघितलं होतं तो टॉपिक तो तुम्ही बघू शकतायसा, जेणेकरून तुमची कन्सेप्ट जी आहे ती चांगल्या पद्धतीने तिथं क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. सेम प्रोसेस. आधी एक्झाम्पल समजून घ्या की काय कोणत्या कॅटेगरीचं एक्झाम्पल आहे आणि तुम्हाला काय प्रोसेस करावी लागेल. ठीक आहे. येस. तर प्रश्न बघा आपल्याला काय सांगितलं आता, अशी संख्या कोणती ज्या संख्येला 420च्या 15% मध्ये मिळवल्यास ती बेरीज 356च्या 25% एवढी होईल. म्हणजे लक्षात ठेवा, अशा टाईपचे एक्झाम्पल माझ्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये बघितले होते शाब्दिक उदाहरणांमध्ये, त्या कॅटेगरीचं हे एक्झाम्पल आहे. मग करायचं काय, तुम्हाला सुरुवातीला दोन्ही व्हॅल्यू काढून घ्यायचे आहेत पर्सेंटेजच्या. पहिली व्हॅल्यू आहे बघा 420चं 15% आणि दुसरी जी व्हॅल्यू आहे ती आहे 356चं 25%. ठीक आहे. दोन्ही व्हॅल्यू नोट करू आपण. पहिला आहे बघा 420चं मला किती टक्के काढायचं आहे, तर 15% काढायचं आहे. आणि दुसरी जी व्हॅल्यू आहे ती आहे 356चं आपल्याला किती 25% काढायचं. ठीक आहे. मग आता सेम व्हॅल्यू जसं तुम्हाला म्हणलं की हे असलं जे आहे ते 100 वगैरे करायचं, तोंडी काढायचं आहे. 420चं 10% बघा 42 आहे, वरचं 5% म्हणजे 21 झालं. 42 आणि 21 किती असते रे, तर 63 असणार आहे. बरोबर. म्हणजे ह्याची पर्सेंटेजची व्हॅल्यू आली 63. 25%चा मला माहिती आहे 1/4 असते. हिथं आता 10% 20% खेळत बसू नका. 25%चं 1/4 असते. 1/4 म्हणजे 4 भाग घालवायला 4 8 32, 3 उरलं 36 झालं आणि 4 9 36, म्हणजे 356चं 25% आलं 89. मग प्रश्न काय तुम्हाला सांगितलं आहे की ह्या 63मध्ये अजून कोणती संख्या मिळवल्यास बेरीज किती आली पाहिजे रे, 89 आली पाहिजे. मग ती संख्या जर पाहिजे असेल तर थोडक्यात आपल्याला काय करावं लागेल रे, दोघांचा डिफरन्स घ्या, ते तुमचा फायनल आन्सर असणार आहे. काय होईल, 9तनं 3 गेले 6 आणि 8तनं 6 गेले 2. म्हणजेच काय, ह्या 63मध्ये तुम्हाला 26 जर तुम्ही मिळवलं तर येणारी बेरीज किती असली पाहिजे, असायला पाहिजे रे, तर 89 हे आपल्याला काय येणार आहे फायनल बेरीज येईल ते. त्यामुळे फायनल आन्सर तुमचं किती मिळवायला लागेल तुम्हाला, 26 हे माझं काय असणार फायनल आन्सर असेल. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न जो आहे तो तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा. येस. आणि हा जो प्रश्न आहे तो 100% तुम्ही पहिल्यांदा बघितला असेल या खास करून ह्या पर्सेंटेजच्या या टॉपिकमध्ये, किंवा जेवढे काय आत्तापर्यंतचे क्वेश्चन्स बघितलेत किंवा तुमचे पण जेवढे काय तुम्ही प्रॅक्टिस करता किंवा जिथं लेक्चर्स करता त्यामध्ये हा क्वेश्चन तुम्ही नवीन बघितला असेल. आणि लक्षात ठेवा, हे टाईप जो आहे हा क्वेश्चन्स खास करून आपल्याला बँकेमध्ये विचारले जातात. बँकेचे जे काही सरळ रूपाचे जे काही प्रश्न असतात बघा, बँकिंगमधले जे IBPS एक्झाम घेते त्यामध्ये तुम्हाला या टाईपचे क्वेश्चन्स बघायला मिळतील. लक्षात ठेवा, सर्वात महत्त्वाचं इथं काय, तुम्हाला जे उत्तर काढायचे ते बघा प्रश्नामध्ये सांगितले की जवळपास उत्तर किती. मग जवळपास याचा अर्थ काय, तुम्हाला एक्झॅक्टली कॅल्क्युलेशन करायचं नाही, नाहीतर व्हॅल्यू बघितल्यानंतर तुम्हाला डोक्याला चक्रावून जाईल की सर आता इथं कॅल्क्युलेशन कसं करायचं. कारण पहिली व्हॅल्यू आहे बघा किती, तर 599चे 79.989% तुम्हाला काढायचं. मग आता ह्या व्हॅल्यू तर खूप मोठ्या झाल्या. मग जवळपास याचा अर्थ काय, लक्षात ठेवा प्रत्येक व्हॅल्यूला तुम्हाला काहीतरी नियरली इक्वल करावं लागेल. मग बोर्डवरती लिहिताना मी डायरेक्टली नियरली इक्वल व्हॅल्यू लिहितो फक्त. जसं की बघा पहिली 599.99 आहे, त्याला मी काय करतो तर 600 लिहितो. ठीक आहे. सोपं पडते. मग 600चं किती काढायचं आपल्याला, तर 79 पॉईंट वर आणि 989 आहे. मग एवढं लिहिण्यापेक्षा त्याला मी काय करतो 80% करतो. जवळपास याचा अर्थ काय की नियरली इक्वल उत्तर काढायचं आहे, एक्झॅक्टली आलं नाही तरी चालेल. ठीक आहे. पुढचा आहे बघा प्लस लिहिलेलं आहे 400.009. मग ह्याला तुम्ही 401 नाही करू शकत. लक्षात ठेवा 009 जे आहे ते पुढं 2 3 3 घर आहे. मग त्यामुळे त्याचा सोपा मार्ग काय असेल, त्याला मी लिहितो 400 आणि 400चं पुढची व्हॅल्यू आहे किती टक्के काढायचं आहे, तर 32.99 आहे बघा. मग 32.99ला सोपं जाईल मला, किती लिहितो मी त्याला 33 लिहितो. आणि लास्टची व्हॅल्यू आहे मायनसमध्ये 149.98, त्याला 150 करा आणि 48.062 त्याला 48 करा. म्हणजे आणि लास्ट जे आहे ती मी मायनस 150चे इथं नोट करतो. 150चे किती आहे ते, येस 150चे 48%. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही त्या व्हॅल्यूना नियरेस्टली इक्वल करू शकतायचा. मग आता कॅल्क्युलेशन करा. 600चा 80% म्हणजे सरळ दिसते बघा, 0 0 10% 60 आहे आणि 8 संग 48 म्हणजे हे आलं 480 प्लस 400चे 33%.
मग 33ची चौपट करा. 400चा अर्थ काय चौपट करणे किंवा ए पर्सेंटेज ऑफ बी, बी पर्सेंट ऑफ ए ही जी कन्सेप्टचा वापर करायचा. 33ची डबल 66 जाते आणि 66ची डबल जर केली मी तर ती असते 132 प्लस 150चा 48% किंवा 48 ते 150% काढा. 100% तर 48 आहे आणि 48च्या निम्मा किती रे 24. 48 आणि 24, 48ला 4 द्या 52 झालं ते. 52 आणि 20 72 हे ना. मग अशा पद्धतीने तुमच्या या व्हॅल्यू येते. फायनली बेरीज सगळ्यांची किती जाते बघा. 2 आणि 2 4, 4 अशी 4 आला. 7 आणि 3 10, 10 आणि 8 18, ह्याच्याला 1, 4 आणि 2 6. म्हणजेच काय सगळ्याचं जे काय फायनल आन्सर आहे नियरेस्टली इक्वल जे आन्सर आपल्याला टिक करायचं आहे ते किती असायला पाहिजे रे 684 हे माझं काय असणार फायनल आन्सर असेल. आणि जसं तुम्हाला म्हटलं की असं एक्झाम्पल लक्षात ठेवा. जास्त करून IBPS आपल्या बँकिंगच्या जेवढ्या काही एक्झाम्स होतात त्यामध्ये तुम्हाला ह्या टाईपचे एक्झाम्पल्स विचारले जातात. म्हणजे तिथं सरळ सांगितलेलं असतं की जवळपास उत्तर काढायचं, तुम्हाला एक्झॅक्टली उत्तर काढायचं नाही. ठीक आहे, चलो पुढचा प्रश्न सेम शाब्दिकच्या रिलेटेड क्वेश्चन आहे बघा. व्हिडिओ पॉज करा तुम्ही सर्वांनी आणि आन्सर जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. की आता इथं तुम्हाला काय प्रोसेस किंवा कोणती प्रोसेस तुम्हाला इथं अप्लाय करावी लागेल. ठीक आहे, बघा प्रश्न काय तर 2 संख्यांमध्ये 760चे अंतर आहे. एका संख्येचे 12% हे दुसऱ्या संख्येच्या 20% एवढे असेल तर त्यामधील मोठी संख्या कोणती. तर आता बघा हा देखील प्रश्न जो आहे तो एक नवीन टाईपचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, कारण अशा टाईपचा एक्झाम्पल माझ्यामध्ये आपल्याला SSC GD पण आपल्याला कधी पडलेलं नाही. त्यामुळे वेगळ्या टाईपचं एक्झाम्पल आहे आणि म्हणून तुम्हाला जसं म्हणले की कुठलेही क्वेश्चन किंवा ह्या क्रॅश कोर्सचं हे काय म्हणतो आपण त्याला इम्पॉर्टन्सच तो आहे आपल्या की तुम्हाला कुठल्याही टॉपिकचा कुठलाही क्वेश्चन जो आहे तो मागे राहता कामा नये. हर एक टाईपचं क्वेश्चन तुमच्याकडून प्रत्येक आपल्या ह्या क्रॅश कोर्सच्या माध्यमातून तुमच्याकडून तो तुमच्या डोळ्याखालून गेला पाहिजे आणि त्याची मेथड जी आहे ती कशा पद्धतीनं आपण सॉल्व्ह करू शकतो हे देखील तुम्हाला क्लिअर होणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, आता हा प्रश्न नीट समजून घ्या. 2 संख्या दिल्यात बघा आणि त्यामधलं जे अंतर आहे ते 760चं अंतर आहे. पण एक कंडिशन तिथे सांगितलेलं आहे काय, त्यामधलं एका संख्येचं 12% हे दुसऱ्या संख्येच्या 20% एवढं आहे. मग त्यासाठी काय करा, इथं आपल्याला गुणोत्तरच काढायचं लक्षात ठेवा. पण ते गुणोत्तर मांडत असताना आपल्याला त्या संख्यांचं काहीतरी आपल्याला मांडल्या पाहिजे. मग मांडण्यासाठी काय आपण एक्स आणि वाय कन्सिडर करूया. म्हणजेच काय एक संख्या एक्स घ्या आणि दुसरी संख्या वाय ही कन्सिडर करा. मग पहिल्या संख्येचं 12% बरोबर. मग 12% म्हणजे काय डायरेक्टली 12% एक्सचा हे कशाच्या बरोबर असं आहे सांगितले तर वायचं 20% बरोबर. मग आता इथं आपल्याला माहिती आहे टक्के दोन्ही बाजूला काढायचं असेल तर ते कॅन्सल होणार आहे. मग इक्वेशन काय मिळेल मला याच्यातून तर 12x बरोबर 20y हे मला समीकरण मिळेल. म्हणजे जसं तुम्हाला म्हटलं आता की आपल्याला एक्झॅक्टली संख्या मिळू शकत नाही, त्यांचं गुणोत्तर मिळणार आहे. मग गुणोत्तराचा फॉर्म आपल्याला माहिती आहे अपूर्णांकात पण मी लिहू शकतो. मग जर हे y इकडं आला असेल तर 12 इकडे गेलं पाहिजे. म्हणजे 20/12 म्हणजे 4 न कटिंग होईल बघा. 4 पंचे 20 आणि 4 त्रिक 12. म्हणजेच काय त्या ज्या काही 2 संख्या आहेत त्या 2 संख्यांचं गुणोत्तर मला मिळालं. किती मिळालं ते 5/3. मग याचाच अर्थ काय तर 5 ही माझी मोठी संख्या असणार आहे, 3 ही माझी लहान संख्या असणार आहे. मग आपल्याला जसं माहिती आहे बघा आपण गुणोत्तर या टॉपिकमध्ये बघितलं होतं आपल्याला आता अंतर दिले. जर अंतर दिलं असेल तर गुणोत्तरामधलं अंतर घेतो आपण. मग 5 आणि 3 मध्ये बघा 2चा फरक आहे आणि 2ची किंमत जी आहे ती मला किती सांगितलेली आहे तर 760 सांगितलेली आहे. एकाची काढून घेतो आपण आधी. एकाची काढायला बघा 76च्या निम्मा करा 38 असतं म्हणजे एकाची किंमत आली 380. प्रश्न आहे मला मोठी संख्या पाहिजे. मोठा कोण आहे 5 मोठा आहे त्यामुळे इंटू 5 करा तुमचं फायनल आन्सर येईल 0. 8 पंचे 40, 4 5 त्रिक 15 आणि 4 19. म्हणजेच काय यामधली जी काही मोठी संख्या आहे ती किती असायला पाहिजे रे 1900 हे आपलं काय असणार ह्या ठिकाणी फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. चलो पुढे जाऊ. आणि आजच्या लेक्चर्समधलं किंवा जेवढे काही क्वेश्चन तुम्हाला जसं म्हटलं बघा जास्त क्वेश्चन्स नाही आहेत तर त्यामधलं 2 क्वेश्चन्स आहेत. जो प्रश्न आता तुमच्या स्क्रीनवरती आहे सेकंड लास्ट क्वेश्चन आहे आजच्या आपल्या ह्या लेक्चरमधला. त्यासाठी व्हिडिओ पॉज करून तुम्ही जे आन्सर आहे ते काढण्याचा प्रयत्न करायचा आहे की आता इथं काय करावं लागेल. आणि दोन्ही प्रश्न जे आहेत बघा ते शाब्दिकवरतीच डिपेंड असणार आहेत. एका संख्येचं डिफरन्स दिला आहे अशा पद्धतीचे हे दोन्ही क्वेश्चन्स आपले हे शेवटचे असणार आहेत. तर दिलेला प्रश्न काय सांगितलं बघा तर एका संख्येचे 55%चे 15% 2475 आहे तर त्या संख्येचे 41% किती. म्हणजे एक संख्या दिल्या त्या एका संख्येचा किती 55%चे परत 15% काढले आणि त्याची किंमत सांगितली आपल्याला 2475.
असं असेल तर त्या संख्येचा 41% भाग आपल्याला काढायचा आहे. मग आधी आपल्याला ती संख्या शोधली पाहिजे. मग त्यासाठी मांडणी करत असताना फक्त काय करायचं आहे तुम्हाला, संख्या जी आहे ती आपण 1 समवूया. बरोबर. संख्येचा पहिला कितवा भाग आहे रे, तर 55% आणि परत 15%. मग 55% म्हणजे काय लिहू शकतो मी, 55/100 होणार आहे. 15% म्हणजे 15/100 होईल आणि ह्याची किंमत आपल्याला सांगितलेली आहे किती आहे रे ती, तर 2475. क्लिअर आहे. मग जर असा असेल तर आपल्याला ह्यातनं एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. मग सगळं शिफ्टिंग तिकडं करा. मग एक्स बरोबर 5 कटिंग करू आधी आपण इथं बघा. तर 5 × 5 11 झालं, इथं 20 होणार आहे. हे होईल 5 × 3 15 आणि इथं होणार आहे सेम 20. मग छेदातल्या व्हॅल्यू अंशात शिफ्ट होतील, अंशातल्या व्हॅल्यू छेदामध्ये शिफ्ट होणार आहेत. काय काय होईल बघा, तर 2475 गुणिले 20 आणि अंशामध्ये व्हॅल्यू कुठल्या 11 गुणिले 3 हे येणार आहे माझं छेदामध्ये. मग अशा पद्धतीने इथं माझं काय होणार आहे, कॅल्क्युलेशन होईल. मग आता भाग घालूया. 11 नंतर जाऊ शकतो बघा. पहिला 11 × 2 = 22, 2 उरलं 27 झालं, परत 11 × 2 = 22, परत 5 उरलं, 11 × 5 = 55. 3 ह्याला घालवायचं, 3 7 21, 1 आणि 3 5 15 आणि पुढचे 2 म्हणजे 75 गुणिले डायरेक्टली 20चा वर्ग लिहितो, 400 जो असतो तो. मग 75ची चौपट करा, 75ची दुप्पट 150 असते, 150ची परत दुप्पट 300 असते आणि 300 वरती हे वरचे 2 शून्य म्हणजेच काय, ती संख्या किती असायला पाहिजे रे, तर 30,000 ही ती संख्या असेल. पण आपल्याला ती संख्या नको आहे. प्रश्न काय, मला त्या संख्येचं परत 41% काढायचं आहे. मग इथंच डायरेक्टली लिहितो ते 41% म्हणजे काय होणार आहे रे, 41/100 होईल. 2 शून्याला 2 शून्य कटिंग गेले, 2 शून्य तर आहे असे येतील. मग 41ची तिप्पट करा, किती असते रे ती, 123. म्हणजे फायनल आन्सर तुमचं जे आहे ते किती असायला पाहिजे रे, तर 12,300 हे आपलं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे. तर सिंपल आहे बघा, अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. आणि आजच्या लेक्चरचं लास्ट एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. सेम ऑलरेडी आपण ह्या टाईपचं एक्झाम्पल आजच्या लेक्चरमध्ये बघितलं आहे. त्यासाठी व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही स्वतः आन्सर जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. म्हणजे जो अंतर जे आहे बघा 2 संख्यांमधलं, त्या टाईपचं एक्झाम्पल आहे. काय सांगितलं आपल्याला, तर 2 संख्यांमध्ये 1140चे अंतर आहे. एका संख्येचे 6% हे दुसऱ्या संख्येच्या 10% एवढे असेल तर त्यामधील मोठी संख्या किती. मग तुम्हाला सेम प्रोसेस करायची जी आत्ता आपण अप्लाय केली ती. त्यासाठी आधी व्हिडिओ पॉज करा आणि काहीही वेगळी प्रोसेस इथं करायला जाऊ नका. ठीक आहे. सेम एक्स आणि वाय कन्सिडर करायचं आहे. लहान संख्येचा कितवा रे, तर 6% भाग सांगितलेला आहे. म्हणजे एक्स कन्सिडर करू आपण त्याला. म्हणजे काय मांडू शकतो मी, डायरेक्टली 6x लिहा, कारण टक्केला टक्के जाणारच आहे ते. आणि हे कशाच्या बरोबर आहे, दुसऱ्या संख्येच्या 10% बरोबर आहे, म्हणजे 10 वायाला तो. सेम x/y होणार आहे माझा. मग x/y ला 6 इकडं शिफ्ट होईल, 10/6 झालं, 2 कटिंग होईल, 5/3. मग सारखं झालं बघा, 5/3च गुणोत्तर येते. मग पुढची प्रोसेस सेम. म्हणजे मोठी संख्या 5 असेल, लहान संख्या 3 असणार आहे. आपल्याला सांगितले त्या 2 संख्यांमधला फरक जो की 1140 आहे. मग फरक बघा किती रे, तर 2चा फरक पडलेला आहे. आणि या 2ची जी काही किंमत आहे ती किती असायला पाहिजे, 1140. मग 2ला जर 1140 असेल तर एकाला किती म्हणू शकतो रे, तर निम्मा करा, 2×5 = 10, 2×4 = 14, 570 आलं. सेम प्रश्न आहे, मोठी संख्या पाहिजे. मोठी संख्या याचा अर्थ × 5 करा, 0, 35, 3, 25 आणि 3, 28. म्हणजेच काय, त्यामधली मोठी संख्या जी आहे ती किती असायला पाहिजे रे, तर 2850 हे माझं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. क्लिअर आहे. किती असेल, 2850. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला जी काही एक्झाम होती IBची जी काही लास्ट इयरला एक्झाम झाली होती त्यामध्ये तुम्हाला या पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते विचारले गेले होते. त्यामुळे जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे आपल्या IBच्या एक्झामचा, तुम्हाला एक आयडिया आली असेल की कशा पद्धतीचं तुम्हाला तुमचं जे रिव्हिज किंवा तुमचा जो सेटअप आहे, खास करून गणित हा विषयाचा, तुम्हाला कशा पद्धतीने केला पाहिजे किंवा कोणकोणत्या प्रश्नांची तयारी, तुमची डिफिकल्टी लेवल तुम्हाला कुठपर्यंत मॅच करायचं आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं 100% तुम्हाला आजच्या लेक्चरमधून हे मिळाले असेल. आणि जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नाही आहे किंवा आम्ही या एक्झामला जाणार नाही आहे, अशा विद्यार्थ्यांनी देखील त्या आजचा जे लेक्चर फार महत्त्वाचं आहे. कारण अशा टाईपचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा, हे कुणालाही पडू शकतात. कारण कुठलीही एक्झाम, जसं मी नेहमी म्हणतो तुम्हाला, जो क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती येतो तुम्हाला त्याला जज करायचं नाही आहे की हा कोणत्या एक्झामसाठी विचारला जातो. तुमचं टार्गेट एवढंच असलं पाहिजे की तो एक्झाम्पल मला सॉल्व करता येतं का. मग त्याची कॅटेगरी कुठली असो, डिफिकल्टी लेवल काही असो, जेणेकरून तुमच्या तयारीमध्ये कुठल्याही पद्धतीचं कमी तुमच्या जे आहे ती विकनेस जो आहे तो तुमच्या प्रिपरेशनमध्ये कधीही राहता कामा नये.
याचा फायदा असा होणार आहे, एक्झामला गेल्यानंतर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे सरप्राईज जे आहे ते मिळणार नाहीत. आणि जे विद्यार्थी अशा क्वेश्चन्सपासून असा ॲप्रोच ज्यांचा असतो की मी पोलीस भरतीचं करतोय, मग मी SSC GDचे क्वेश्चन्स का देऊ किंवा अशा टाईपचे क्वेश्चन्स का सोडवू, किंवा तुम्ही स्टाफ सिलेक्शन करताय, मग स्टाफ सिलेक्शन करत असाल तर मी पोलीस भरतीचे सोपे क्वेश्चन्स का सोडवू, मग हार्ड लेवल मी का करायला पाहिजे, मला जेवढं GDला पडतं तेवढंच मी करेन. तर लक्ष ठेवा, अशा विद्यार्थ्यांना एक्झामला गेल्यानंतर सरप्राईज हे 100% काही ना कोणत्या माध्यमातून हे मिळतच असतात. त्यामुळे तयारी करत असताना कुठल्याही पद्धतीचं तुमच्या मनामध्ये शंका अजिबात ठेवायची नाही की एक्झाम कुठली आहे वगैरे. तुमचं एवढंच काम असेल, तुम्हाला तो प्रश्न सोडवायचा आहे आणि तो प्रश्न मला सोडवता येतो का, एवढ्याच प्रश्नांची उत्तर तुम्हाला शोधत बसायचं आहे. आणि जेवढे हे करत बसशीला, जेणेकरून तुमची तयारी ही लक्षात ठेवा 100% चांगल्या पद्धतीनं होऊन जाईल. आणि आजचं लेक्चर आवडलं असेल तर सेशनला लाईक नक्की करा. आणि त्याच पद्धतीने तुमचे जेवढे विद्यार्थी मित्र आहेत, अशा सर्व जे खास करून सेंट्रलच्या परीक्षांचा अभ्यास करतात, अशा सर्व विद्यार्थ्यांना सेशनची लिंक नक्की शेअर करा. कारण महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवा, आपलं हे एकमेव यूट्यूब चॅनल असं आहे जिथं तुम्हाला एक क्रॅश कोर्स अशा पद्धतीचा कुठेही बघायला मिळणार नाही, जिथं तुम्हाला हर एक टॉपिकमध्ये एवढ्या व्हरायटी टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला एका ठिकाणी बघायला मिळते. त्यामुळे सेशनची लिंक सर्व विद्यार्थ्यांना शेअर नक्की करा. आणि अशा पद्धतीनं आपला शेकडेवारी हा जो टॉपिक आहे तो आपला इथं आज संपलेला आहे. पुढील लेक्चरपासून आपण आपला ह्याच्या पुढचा नवीन टॉपिक चालू करायचा आहे, जो आपला असणार आहे कुठला तर नफा आणि तोटा. टिल देन कीप स्टडिंग, बी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो मच.